नज़ीर अहमद शेख, PMC स्कूल नंबर 96। लास्ट ईयर हम लोग ने रोजनिशी का एक जो सेशन अटेंड किया था, उसके बाद में हमने ग्रुप पर हमको ऐड किया गया। तो पहले तो ये प्रॉब्लम आ रही थी कि बच्चों को मराठी में लिखना है या वो अपनी मातृभाषा में लिख सकते हैं। तो पहले हम लोगों ने बड़ी क्लास के बच्चों को कहा कि नहीं, आप मराठी में लिखिए। अब उन लोगों को अपनी भाषा समझ में नहीं आ रही थी कि मराठी में उसको किस तरह कन्वर्ट करना। तो हमने कहा कि आप हिंदी में लिखो, यानी अक्षर जो है वो देवनागरी में दिखने चाहिए। लेकिन बाद में हमने समझा कि नहीं, बच्चों को जो है अपनी मातृभाषा में लिखना ज़्यादा कंफर्टेबल है। तो हमने उनको प्रोत्साहित किया कि आप जिसमें कंफर्टेबल है उसमें लिखिए, क्योंकि मैं समझता हूँ रोजनिशी का मकसद सिर्फ भाषा पर भर देना नहीं है, जोर देना नहीं है, बल्कि बच्चे का अभिव्यक्ति जो होती है, उसका मत जो होता है उसको व्यक्त करना उसके लिए ज़्यादा इम्पोर्टेंट है। तो बच्चे का जो अभिव्यक्ति वो करता है उससे आसान होती है। तो मैंने ये देखा कि लिखने के साथ साथ कुछ बच्चे ऐसे थे ना जो स्कूल में बोलते नहीं थे आगे आकर, यानी अगर आप उनको आंसर लिखने के लिए कहने के लिए बोले ओरली तो वो नहीं बोलते थे, लेकिन रोजनिशी लिखने की वजह से उसको अपने आप को व्यक्त करने आया। तो मैंने कहा कि आप जो लिखते हैं ना, आप सामने आकर पढ़ो, तो जो कॉन्फिडेंस लेवल बढ़ता है ना मैडम, उसके लिए भी जरूरी है। बहुत अच्छा, बहुत अच्छा। TMC स्कूल नंबर 100 से शिमला पार्क से मुझे एक सवाल था कि आप इसे और मज़ेदार और उपयोगी बनाने के लिए आप क्या बदलाव करेंगे। जैसे कि ये जो रोज़ नामचा ये जो लिखते हैं डायरी पर डे, हर दिन बच्चे लिखते थे, तो वही क्लास में कौन से पीरियड हुए, आज ये पीरियड हुआ, वो डेली से बोर हो गए। फिर इसको इंटरेस्टिंग बनाने के लिए फिर उन्होंने जो है ना स्कूल के बाहर, क्लासरूम के बाहर, जैसे न्यूज़ चैनल वगैरह का उन्होंने ऑब्जर्वेशन किया। फिर ये बदलाव जो परेशानियाँ रहे न्यूज़ में, वो उसके सुझाव के लिए वो उसमें लिखने लगे। जैसा कचरा एक अपने उसमें बहुत बड़ा प्रॉब्लम है, तो उसको ओला कचरा, सूखा कचरा, इसके लिए अलग अलग डस्टबिन वगैरह इस पर भी लिखने लगे। तो ये और इंटरेस्टिंग होने लगा। फिर इसमें ऐसा हुआ कि फिर बाद में सिलेबस के जो नज्म है, पैराग्राफ है या फिर पोयम है, उसके लेखक उनके बारे में इस तरह से वो लिखने अभिव्यक्ति व्यक्त करने लगे। थैंक यू। प्रमिला संजय जगताप, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44 घटक क्रमांक 8। गेल्या वर्षी मी आले होते आपल्या ट्रेनिंगला आणि मला ते ट्रेनिंग आवडलं आणि ते ट्रेनिंगमध्ये जे सांगितलं गेलं ते मी नंतर ज्यावेळेला आमचा परिपाठ होतो ना, एकत्रित परिपाठ असतो आमचा, त्या परिपाठाला मुलांना सांगितलं त्यावेळेला की कसं घ्यायचं, कसं लिहायचं, आपल्या मनातले ज्या मांडायचे, जे तुम्ही जे काही केलं वर्गावर दिवसभरात ते तुम्ही सगळं लिहा। तर मला मुलांनी विचारलं, मॅडम सगळं खरोखर लिहायचं का, सगळं खरोखर लिहायचं का असं त्यांनी मला विचारलं। म्हटलं हो, खरोखरच लिहायचं। म्हटलं आपण जे काही केलेलं असेल ना ते सगळं खरोखर लिहायचं। मग ठीक आहे। मग सुरुवातीला त्यांच्या वया आल्या, काय मी सकाळी लवकर उठलो, आंघोळ केली, ब्रश केलं, शाळेत गेलो, झोपलो, असं म्हणजे अरे असं नका लिहू, जरा थोडंसं वेगळं। तुम्हाला काय दिवसभरात तुझ्या शिक्षकाने तुम्हाला काय शिकवलेलं आवडलं, काय आवडलं, घरात तुम्हाला आईने कुठला पदार्थ केला, तो तुम्हाला कसा आवडला, का आवडला, असं काहीतरी लिहायचं ना। किंवा तुम्ही मित्रांबरोबर खेळायला जाता, तिथे तुम्ही काय घडलं ते लिहायचं ना। मग त्यांनी काय केलं की त्यांनी वर्गात शिकवलेला एक धडा होता, त्या धड्याबद्दल मुलाबद्दलच लिहिलं। तो मुलगा मला आवडला असं, किंवा काय वर्गात काही समजा गणित शिकवलं, मग मला गणित आवडलं, मग मला पाढे जमत नाही, असं असं त्यांनी लिहायला आवडलं। त्यांनी सुरुवात केली। माझ्या आईने आज छान हे भजी छान बनवली, पालकची भाजी छान बनवली, ती मला आवडली, माझे आजोबा मला मंदिरात घेऊन गेले आणि मग मला प्रसाद दिला खायला, असं असं वेगवेगळ्या प्रकारचं ते सांगायला लागले आणि तसं तसं ते लिहायला लागले। म्हणजे ही त्याची सुधारणा। मग त्यांचं लेखन काय एवढं काही खास नव्हतं, म्हणजे काना मात्रा वेलांटीची आदला बदल, कुठे काना कुठे मात्रा असं त्याच्यावर होतं। पण लिहून लिहून त्यांच्यामध्ये इतका छान सराव झाला ना, त्याचा स्पीड पण वाढला त्यांचा आणि त्यांचं अक्षर सुधारणा झाली, हे त्यांच्यामध्ये सुधारणा झाली। पण ऑब्झर्व केलंय। हा, पण आता मी ह्या वर्षीचा तुम्हाला अनुभव सांगते। ह्या वर्षी माझ्याकडे दुसरीचा वर्ग आहे आणि दुसरीच्या मुलांना आत्ता सुरुवात आहे, त्यांची लेखन वाचन सुरुवात आहे। तर काही मुलं लिहितात, चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी लिहितात, तर त्यांची सुद्धा कानामात्रा वेलांटी थोडंसं होतं। मग त्यांना सुद्धा मी रोजनिशीबद्दल सांगितलेलं होतं की असं असं बघा, मोठी मुलं करतात बघा, आपण पण केलं पाहिजे, तुम्ही थोडं थोडं लिहायला सुरुवात करा। मग यावर्षी त्यांनी काय केलं, काल दसरा झाला ना, दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी मला असं ग्रीटिंग कार्ड बनवलं
त्याचं असं पूल वगैरे काढलं आणि त्या पुलावर त्यांनी ते खाली असं काय केलेलं, मॅडम तुम्ही मला खूप आवडतात, असं काहीतरी वेगळं वेगळं लिहून ठेवलं त्यांनी असं. आणि नेमकं काल मुख्याध्यापकांची मीटिंग होती, मी मीटिंगला होते, पण मुलांचं लक्ष लागे ना, मॅडम कधी वर्गात येतात असं त्यांना झालेलं. आणि आमच्या प्रार्थना हॉलमध्येच मीटिंग होती आणि मग ती मुलं कधी मीटिंग संपते आणि मॅडम आम्हाला भेटतं असं झालं होतं. जेव्हा मीटिंग संपली मी बाहेर आली, मला होतं मॅडम लवकर या, मला आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. म्हटलं काहीतरी आणले, म्हटलं थांबा आता बंदुसरी झाली ना, आपण डबा खाऊया. डबा तुम्ही पण खा, मी पण डबा खाते. आम्ही डबा वगैरे खाल्ला, बंदुसुटी भरली आणि वर्गात गेल्यानंतर मी जेव्हा वर्गात गेले तेव्हा मुलांनी मला ते ग्रीटिंग कार्ड दाखवलं. बाप रे, इतकं छान त्यांनी चित्र वगैरे काढलेलं, साधेच वहीचं पान ते दुमडून त्यांनी छानपैकी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं होतं. त्यात एक दिव्यांग मुलगी होती माझ्या वर्गामध्ये, तिला पण म्हटलं बाबा मॅडमला मुलं दाखवत आहेत, काही चित्र काढून दाखवत आहेत आणि मॅडम वा छान म्हणतायत. मग तिने सुद्धा काय केलं, चित्र काहीतरी काढलं आणि तिने पण मला आणून दाखवलं. अजूनही माझ्या बॅगमध्ये ते ग्रीटिंग कार्ड आहेत, आता शाळेच्याच बॅग आहे ती. हा मी दाखवते आहेत माझ्याकडे. हा तर ती आणली आणि मग मला पण कसं तरी गैरवरून आलं या सगळ्या गोष्टीने. आणि मग मी सांगितलं त्यांना की अरे बाबा पुढच्या वर्षी मी नसणार रे, मी रिटायर होणार आहे म्हटलं, तिसरीला मी नसणार. मी असं म्हटलं मुलं रडायला लागली. असं मी पुढच्या वर्षी आमच्या टीम शाळा क्रमांक 46 जेव्हा रोजनिशीचा उपक्रम चालू केला होता तेव्हा मुलं सुरुवातीला थोडंसं लिहायचे, म्हणजे त्यांना पहिल्यांदा समजावून सांगितलं की आपण नेमकं लिहायचं काय आहे. नंतर थोडं थोडं लिहायचे अर्ध पान. मग त्याच्यानंतर हळूहळू त्यांना सांगितलं की तुम्ही काय दिवसभरात ऑब्झर्वेशन करता ते पण त्यात मेन्शन करायचं. आणि पहिल्यांदा त्यांची भाषा जी असते ते आपण जे काही बोलतो तेच ते लिहायचे, म्हणजे प्रमाण भाषेत किंवा एक्झॅक्टली पुस्तकी भाषेत असं नव्हते लिहिती, म्हणजे जे आपण बोलतो तसंच लिहायचे. मग हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि थोडं फार प्रमाणात तरी 50-60% तरी त्यांच्यात बदल झाला, म्हणजे लिहिण्यात. म्हणजे जे आपण बोलतो तसं न लिहिता आपण थोडंफार प्रमाण भाषा वापरली पाहिजे लिखाणात तरी, हा त्यांच्यात बदल सकारात्मक झाला. एक्सिलेंट. आणि ऑब्झर्वेशन खूप बदललं, म्हणजे ऑब्झर्वेशन पॉवर त्यांची खूप वाढली की आपण हे केलंय ना, मग ते मेन्शन करायला पाहिजे, आपण हे बघितलंय ते लिहायला पाहिजे, ते पण वाटतं. थँक्यू. थँक्स अ लॉट. येस मॅडम. सिद्धार्थ बनसोडे, शाळा क्रमांक 10. माझा एक विद्यार्थी आहे, तो गावावरून आलेला 6वीला. त्याची भाषा म्हणजे गावाकडची भाषा आणि इकडची, आणि मले तुले अशी म्हणजे बोलायचं. मग तो हुशार होता पण त्याला पुढे यायला लाज वाटायची. त्याचं मी वही बघितली, अक्षर एकदम सुंदर होतं. बरं तुला सुंदर अक्षर आहे, तुला सगळं येतं, तू का लाजतो? मॅडम मला लिहिता नाही येत, तसं भाषा तुमच्यासाठी येते. तर काही हरकत नाही, तुला जशी भाषा येते ना तशी तू लिही. आणि तो आता 10वीच्या मुलांच्या पेक्षा एवढा सुंदर अक्षर काढतो. आणि त्याची उत्तर लिहिण्याची जी मांडणी आहे, जी अक्षर ओळ म्हणजे उत्तर लिहिल्यानंतर एक ओळ सोडून लिहितो, सुंदर अशी रचना करून तो लिहितो. आणि आता बोलायलाही छान शिकलाय. आणि दुसरा एक हिंदी मीडियमचा मुलगा, म्हणजे असं हिंदी बोलतो तो. तर तो 6वीपासून माझ्या वर्गात होता. तर त्याला असं बोलण्याचा एक प्रश्न यायचा, तर आधी ऐकायचं, मस्ती खूप करायचा. बरं आता याला काय करावं? मग त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं, तू रोजनिशी लिहायला लाग. मॅडम मैं कैसे लिखू? अरे कसं लिही, तुला जसं येतं तसं लिही, मी कोणाला तुझी वही दाखवणार नाही, काही नाही, तुला मीच बघणार आणि मी तुला काही बोलणार नाही. बरं त्याला थोडंसं मार्गदर्शन केलं, असं लिही वगैरे. पण आता तो मराठी एवढं सुंदर बोलतो की छान, म्हणजे धीट झालंय आणि व्यवस्थित बोलतो. आणि जेव्हा आमच्याकडे सायबर क्राईमचे जे अधिकारी आलेले तेव्हा त्यांना प्रश्न विचारला. मला फार आनंद वाटला की रोजनिशीमुळे याच्यात खूप बदल झाला. खूप छान. थँक्यू मॅडम. खूप छान. माझं नाव रवींद्र गोविंद मोवळे. मी आधी येऊरच्या शाळेमध्ये होतो गेल्या वर्षी. त्यावेळेस येऊरच्या शाळेतल्या मुलांसाठी मी हा उपक्रम घेतला होता, पण फार काही पूर्ण करू शकलो नाही हा उपक्रम. कारण
माझ्याकडून काहीतरी कमतरता राहून गेली, कारण माझ्याकडे 10वीचा वर्ग होता आणि माझ्यावरती लोड जास्ती होता. परंतु 9वीच्या वर्गासाठी मी हा रोजनिशी आहे ते रोज लिहायला सांगितलं होतं आणि मुलं स्वतःच तो चेक करायची आणि सर आज एवढ्या मुलांनी रोजनिशी लिहिली, आज एवढ्या जणांनी नाही लिहिली. परंतु त्याचा उपयोग मला 10वीच्या वर्गासाठी झाला का मला फक्त मी जून आणि जुलैमध्ये फक्त यावर्षी येऊच्या शाळेत होतो. त्या वर्षामध्ये माझ्या विषयाच्या ज्या वह्या आहेत ज्या त्या पूर्णपणे म्हणजे इतिहासचे धडे 1 ते 9 धड्याचे 1 ते 9 धड्यांचा स्वाध्याय कंप्लीट झाला होता. भूगोलच्या धड्यामध्ये 1 ते 9 धड्याचे 1 ते 9 धड्यांचा स्वाध्याय पूर्ण झाला होता आणि त्या मुलींनी माझ्याकडून वह्या त्या तपासून घेतल्या होत्या. आणि मी जेव्हा मुंबईला मुख्याध्यापक म्हणून गेलो त्यावेळेस माझ्या शाळेतली एक मुख्य शिक्षिका ही येऊरच्या शाळेत इंग्रजी विषयाची ट्रान्सफर झाली होती आणि तिने मला फोन करून सांगितलं का सर तुम्ही हे कसं काय अचीव केलं, का ज्या मुली जुलै महिन्यामध्ये त्यांचं संपूर्ण वर्षभराचं लिखाणकाम पूर्ण का कसं काय झालं. तर त्यासाठी मी सांगितलं त्या मुलींना का जसं सरांनी आता सांगितलं का रोज तेच लिहिण्यापेक्षा काहीतरी वेगळं काय. मग त्या मुलांना मी सांगितलं का तुम्हाला रोज लिहिण्यापेक्षा आणखी काय करू शकता, तुम्ही अभ्यासामध्ये पण त्या रोजनिशीचा उपयोग करून तुमच्या वह्या कंप्लीट केल्या तर खूप आणखी फायदा होईल. मग त्याच्यासाठी ग्रेड विषयाच्या वह्या असायच्या आपल्या मुलांच्या कधीच पूर्ण होत नाही. तर त्या ग्रेड विषयांच्या वह्या सुद्धा माझ्या गणपतीच्या सुट्टीच्या अगोदरमध्येच त्या सगळ्या ग्रेड वह्या विषयाच्या आहेत त्या पूर्ण मुलं करू शकतात. तर हा एक लिखाणाचा फायदा म्हणून झालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सौ विमल नेहरू दळवी, मी शाळा क्रमांक 26 गट क्रमांक 7 येथे काम करत आहे. तर 1 वर्षापासून हा उपक्रम आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे राबवत आहोत. तर खरोखर आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रगती दिसते आहे की काही मुलं, आता माझा अनुभव सांगते की माझ्याकडे 10 मुलं अशी आहेत की रोजच मला दाखवून मला आले की मॅडम फोटो घ्या, मॅडम रोजनिशीचे फोटो घ्या. आणि ते मुलं एकमेकांचे वाचतात आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने असं लिहिलं असेल तेच तर ते एकमेकांना सांगतात की हेच नाही लिहायचं, तू काल काय केलं दिवसभर, वेगळं लिहायचं, रोज रोज तेच नाही लिहायचं. असं म्हणजे मुलांचं ऐकायला मला खूप मजा वाटते की बाई यांनी हे तेच लिहिलं, कालचंच लिहिलं, काय लिहिलं आणि काल काहीच नाही केलं का, असं बोलतात मुलं. हा अनुभव मला आला आणि त्यांच्या लिखाणामध्ये सुधारणा झालेली आहे. म्हणजे वेलांटी मात्रा काढा. आणि मी सुद्धा सांगते की आता समजा मी रोज उशिरा कधी मुलं उशारा वेलांटीचा जी चूक होत होती ती सांगून मुलं सुधारलेले आहेत काना मात्रा वेलांटीमध्ये. आणि अक्षर सुंदर तर मी खूप वेळा सांगते त्यांना, अक्षर सुंदर काढलं तरच मी फोटो काढणार असं मी सांगते त्यांना. त्यामुळे माझ्या वर्गामध्ये अक्षर सुद्धा सुधारलेलं आहे आणि हा जो फायदा आहे तो आमच्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. थँक्यू मॅडम. शाळा क्रमांक 89 खेळकाळी गट क्रमांक 7 रोजनिशी उपक्रम तुमच्या शाळेमध्ये मागच्याच वर्षी किसननगर या ठिकाणी जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्या संदर्भात मी माझ्या शाळा क्रमांक 91 खेळकाळीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हा जो उपक्रम मॅडमने सांगितल्याप्रमाणे खूपच उत्तमरित्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे. पण काही विद्यार्थी त्यांच्या भाषेचा म्हणजे आमच्याकडे बहुसंख्य ग्रामीण भाग आहे, तर ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ग्रामीण भाषेचा वापर ते करत होते. त्यांना जे काही सांगायचं होतं म्हणजे प्रमाण भाषा तर त्यांना तेवढी अवगत नव्हती, पण ते जे काही लिहायचे ते त्यांच्या ग्रामीण भाषेमध्ये लिहायचं होतं, लिहित होते. त्यामुळे मी त्यांना त्या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन केलेले. आणि विशेष म्हणजे दिनचर्येमध्ये सुरुवातीला त्यांना काही कळत नव्हतं काय लिहायचं. आम्ही मार्गदर्शन केलं पण तेवढं त्यांना उमजलं नाही. परंतु हळूहळू जसं त्यांना समजायला लागलं त्याप्रमाणे ते विद्यार्थी जे काही दिनचर्या निरीक्षक क्षमता आणि जे काही दिवसभरात जे काही त्यांच्या जीवनामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत ते त्यांनी प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला आहे. आणि नंतर थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं व्यत्यय आला. काही मुलं चांगल्या प्रकारे सुरुवात चांगली केली, लिहायला सुरुवात सुद्धा चांगली केली, लिहिलं पण. काही मुलं थोडी कंटाळा करायला त्यांच्यामध्ये थोडासा व्यत्यय आला.
त्यांना सुद्धा आम्ही मोटिवेशन करून लिहिण्यामध्ये सहभाग घेतला, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये रोजनिशीमध्ये प्रवृत्त केलं. आणि आता जर पाहायला गेलं तर विद्यार्थी न सांगता सुद्धा उत्तम प्रकारे रोजनिशी लिहू शकते. थैंक यू सर. सुनीता पाल है, मैं इंग्लिश मीडियम टीएमसी स्कूल में इंचार्ज थी. मैम जब ये सेशन हुआ और बताया गया कि हमें बच्चों को डेली दिखाना है उनके जो भी डेली रूटीन में जो कर रहे हो, तो ये स्कूल में जाकर मैंने टीचर को बोला, एक टीचर को ये काम किया और वो टीचर डेली क्लास वाइज जाकर के वो करने लगी. तो लेकिन जब मुझे फ्री पीरियड होता था तो क्लास में मैं जाती थी और पूछती थी क्या लिखाया डायरी में, कैसे लिखा है. तो पहले स्टार्टिंग में क्या होता था कि वो सिर्फ रूटीन वर्क लिखते थे. सुबह उठे, ब्रश किए, नहाए, बाथरूम गए, स्कूल आ गए, फिर घर गए, खाना खाए और ट्यूशन गए, घर पे फिर थोड़ा खेला ऐसे डेली. तो स्टार्टिंग में फिर उन्हें मैंने बोला कि एक्चुअली ये रोज का तो तुम लिखते ही हो, ठीक है ये लिखना ही है, पर और क्या स्पेशल होता है और क्या अच्छा होता है या कुछ खराब होता है तुम्हारे साथ में, वो भी लिखना है जो तुम्हें लगता है क्या लिखना है. तो फिर बाद में वो क्या लिखने लगे कि आज मम्मी ने डांटा या टीचर से डांट खाई, तो क्यों डांटा, मम्मी ने अगर डांटा तो क्यों डांटा. तो फिर वो जब क्लास में जब नेक्स्ट टाइम पढ़ते थे क्लास में तो उनसे पूछा तो मम्मी ने डांटा, डांटा क्यों डांटा. तो मम्मी ने जो काम बोला था नहीं किया. क्यों नहीं किया, मोबाइल देख रहे थे. तो उससे उनको प्रॉब्लम भी समझ में आने लगा धीरे धीरे कि हाँ, और कुछ अप्रिशिएशन मिला स्कूल में. आज मुझे आज अप्रिशिएशन मिला, टीचर ने खुश हो गई, क्यों, तो मैंने ये अच्छा काम किया. तो इससे सेल्फ एनालाइज करने लगे वो, और एनालाइज करने के बाद फिर उसमें सोल्यूशन, जैसे आपने बोला कि प्रॉब्लम में सोल्यूशन है, तो वो प्रॉब्लम क्यों हुआ, तो उसका सोल्यूशन क्या होगा कि ये हमें गलत जो काम है वो रोकना है और हमें अच्छे काम करना है. या मुझे अप्रिशिएशन मिला तो क्यों मिला, तो मुझे इसमें और अच्छा करना है. तो धीरे धीरे वो एनालाइज भी करने लगे और धीरे धीरे वो प्रॉब्लम सॉल्व हुई. और जैसे कि मैडम ने बोला कि स्पेलिंग मिस्टेक्स, हैंड राइटिंग में उनका सेंटेंस फॉर्मेशन, ये सब में तो इम्प्रूवमेंट मैम आया ही है, बट उनकी थिंकिंग और एनालाइजिंग में भी इम्प्रूवमेंट काफ़ी है. हाँ, तो विचार करने की क्षमता बढ़ती है. थिंकिंग, उनकी थिंकिंग, एनालाइजिंग और सॉल्यूशन निकालने का. मुझे मम्मी ने डांटा या किसी ने मुझे डांटा या झगड़े हो गए मेरे, तो बस उससे बात नहीं करना है, ये नहीं, उसके ऊपर सोल्यूशन क्या है वो निकालना, कहाँ पर मिस्टेक हुई है, तुमसे हुई या उससे हुई मिस्टेक, किससे हुई मिस्टेक. तो ये सोल्यूशन निकालना भी उन्हें अच्छे से आने लगा. और मैम वो जो एक और बोला मुझे डांस के बारे में, क्योंकि डांस जो है ना कि जिसकी फाइनेंशियल कंडीशन अच्छी है वो अपने बच्चों को डांस क्लास लगाते हैं और अच्छी फीस भी बहुत अच्छी खासी होती है. लेकिन जो हमारे स्कूल में जो हमारे बच्चे हैं वो बहुत लोअर फैमिली के होते हैं जो ये इतना अफोर्ड नहीं कर सकते. तो जब सैटरडे को हम लोग ये डांस क्लास सैटरडे मीन्स हाफ डे ही होता है तो टीवी में लगा देते, बच्चे इतने खुश होकर डांस करते थे ना. हाँ, और फिर जब उनको देखे तो फिर हम भी नाचना स्टार्ट कर देते थे, बहुत हैप्पीली, बहुत अच्छा कर सकते हैं आप, करेंगे तो और अच्छा करेंगे. हम खड़े रहते थे, टीचर ऐसे नाच नहीं सकते किसने. एक्चुअली जैसे मेरे स्कूल में ना हॉल नहीं है मैम, क्यों मैडम गरबा मेला भी नहीं आता. जो चीज़ हमें अच्छी लगती है अजून काही चेंजेस अपडेटेशन वगैरे करायचे म्हणजे समजा मुलं जो रोजनिशीचा उपक्रम आहे ना, मुलं जसे की त्यांची रोजची दिनचर्या लिहितात, त्याच्यामध्ये अजून काही बदल सांगितलं की पहिल्या 1 ते 6 आठवड्यापर्यंत ते दिनभरातून शाळेपर्यंत आले ते लोक, तर काय काय घडलं, कोणाला काही प्राणीच दिसले, कोणाला काही मित्रांनीच टपली मारली, काही जे काही झालं असेल ते त्यांना लिहायला सांगा. हे पुढच्या आठवड्यांमध्ये, त्याच्या पुढच्या आठवड्यांमध्ये त्यांना सांगण्याला रोजनिशी बरोबर तुम्ही एखादी गोष्ट पण लिहा. आपल्या घरी जी काही घडलं असेल त्याची पण गोष्ट बनवून पण लिहू शकतो ना आपण, एखादी कविताच लिहा. मग त्याच्या पुढच्या आठवड्यावरती त्यांना काहीतरी विश्लेषणात्मक